नायिका विकानी तयाचे ते बोलू भक्ती विन फोलो ज्ञान सांगे वाखानी अद्वैत भक्ती भावे विनो दुःख पावेसी न श्रोता वक्ता अहम ब्रह्म म्हणोनी पाळीतसे पिंडा न बोलावे भांडा तयासवी वेद बाह्य लंडू बोले जो पाषांडू त्याचे काळे तोंड संतांमध्ये तुका म्हणे खंडी देव भक्तपणू वरिष्ठ त्याहुनी शोपत तू. जो वक्ता हरिभक्तीशिवाय व्यर्थपणे फोलकट ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो त्याचे शब्द कानाने ऐकू नयेत. जो भक्ती प्रेम नसताना आणि अनुभव नसताना अद्वैत ज्ञानाची स्तुती करतो त्या श्रोत्याला आणि वक्त्याला दुःख आणि कष्ट प्राप्त होतात. जो खोट्याच अभिमानाने मी ब्रह्म आहे असे म्हणतो आणि देहाचे मात्र पोषण करतो त्या लबाडाशी कधीही बोलू नये. जो वेदाच्या विरुद्ध बोलतो तो नास्तिक असून त्याचे संतांमध्ये तोंड काळे होते. तुकाराम महाराज म्हणतात, हा ब्रह्म निरूपण करतो पण देवभक्ताचे नाते खंडन करून टाकतो. त्यामुळेच या मनुष्याहून कुत्र्याचे मांस खाणारा श्रेष्ठ मानावा लागेल. वेद विहित तुम्ही ऐका हो कर्मे बोलतो ती वर्मे संतांपुढे चारी वर्ण झाले काची अंगी पाप पुण्य भागी विभागिले प्रथम पावली पावविला पंथो आदि मध्य अंतो भेद नाही आंबे बोरी वडू बाभुळा चंदनो गुणागुणे भिन्न अग्नी एको तुका म्हणी मन उन्मन जो होयो तो वरी हे सोय विधी पाळी. जी वेद विहित कर्मे आहेत ती सांगतो ती ऐका. त्यांचे रहस्य मी सर्व संता समक्ष तुम्हाला सांगत आहे. एकाच परब्रह्मापासून एकाच तत्वापासून एकाच भगवंतापासून चारही वर्ण निर्माण झालेले आहेत आणि ते आपापल्या गुणाप्रमाणे वाटले गेलेले आहेत. प्रथमचा सर्वांचा दर्जा सारखाच आहे आणि त्या श्रीहरीच्या ठिकाणी आदी मध्य आणि अंत असा फरक सुद्धा नाही. आंबे बोरी वड बाभूळ चंदन या वृक्षामध्ये गुणा अवगुणांचे भेद असले तरी त्यांचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो तेव्हा ते सर्व एकच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत आपले मन उन्मनीच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले नाही तोपर्यंतच शास्त्र संमत अशा मार्गाने गेले पाहिजे. त्यानंतर मात्र सर्व शास्त्रांची मातबरी संपून जाते आणि सर्व शास्त्रांच्या पलीकडे असलेला जो भगवान त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर या शास्त्रांचं महत्व आणि महात्म्य त्याच्या दृष्टीने काहीच उरत नाही. तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळू ब्रह्म ते केवळ पंढरी ते आम्ही देखिले आपुल्या नयनी फिटली पारणी डोळी यांची जीवांचे जीवनो सुखाचे शेजारू उभे कटी कर ठेवून या जनाचा जनिता कृपेचा सागरू दिना लोभा पर दुष्टा काळू सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तेची असे तुका म्हणी नाही श्रुती या तुडले आम्हा सापडले गीती गाता. सर्व तीर्थांचे उत्पत्ती स्थान आणि सर्व व्रतांचे असे जे काही फळ आहे ते केवळ ब्रह्म असे जे ते पंढरपुरामध्ये उभे आहे ते ब्रह्म आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यामुळे इतके दिवस उपोषित असलेल्या आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. जीवाचे जीवन आणि सुखाचे अंथरूण असलेले ते परब्रह्म कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिलेले आहे. हे ब्रह्म जगाचे जनक कृपेचा सागर दिनांविषयी अतिशय दयाळू आणि दुष्टांचा मात्र काळ आहे. ब्रह्मादिकांच्या चिंतनामध्ये आणि ऋषी मुनींच्या ध्यानामध्ये हेच निर्गुणाचे सगुण आणि निराकाराचे साकार झालेले असे ब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे ब्रह्म श्रुतीला कळले नाही ते आम्हाला नामगीत गायल्याने सापडले. माझे मनोरथू पावविले सिद्धी तई पायी बुद्धी स्थिरावली समाधान जीव राहिला निश्चळू गेली हळहळ स्मरणे हे त्रिविध तापाचे झाले से दहनू सुखावले मनो प्रेम सुखे महालाभ वाचे वसे पांडुरंगू अंगांगी संग अखंडितो जीवनाचा झाला ओलावांतरी विश्व विश्वंभरी सामावले तुका म्हणे माप भरी आले सिगे धार बोळ गंगे पुरवाहे. देवा, तुमच्या पावलावर माझी बुद्धी स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे माझे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण झालेले आहेत. माझ्या जीवाला समाधान झाल्यामुळं आता तो निश्चळ होऊन राहिलेला आहे, स्थिर झालेला आहे.
या भगवंताच्या स्मरण मात्रेने माझ्या मनातील सर्व प्रकारची हळहळ अशांती दूर झाली, नाहीशी झाली. याच्या कृपेमुळेच त्रिविध ताप जळून नाहीसे झाले आणि मन प्रेमभराने सुखावून गेले आहे. माझ्या वाणीमध्ये या पांडुरंगाचेच नाम वसत असल्यामुळे मला मोठा लाभ झालेला आहे. याची अखंड संगत अंगसंगाच्या रूपाने घडलेली आहे. माझ्या मनामध्ये या ईश्वराच्या कृपेचा ओलावा निर्माण झालेला आहे आणि या विश्वंभराच्या पोटामध्ये सर्व विश्व भरून राहिल्याची मला प्रत्यक्ष अनुभूती आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक लहान मोठे पाण्याचे प्रवाह ज्याप्रमाणे गंगेला येऊन मिळतात त्याप्रमाणेच या ईश्वराच्या कृपेचे माप शिगोशिग भरून उरलेले आहे. कृपेचे उत्तरो देवाचा प्रसादू, आनंदी आनंद वाढवावा, बहुतांच्या भागी लागले जाजू, येथे आता काजू लवल आहे, अलभ्यते आली दारावरी फुका, येथे आता चुका न पाहिजे, तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे, माप भराबरे शिगेवरी. ईश्वराच्या कृपेनं मी हे सर्व सांगत आहे आणि हा देवाचाच प्रसाद आहे. याचा आनंद सर्वत्र वाढवावा. अनेक लोकांच्या भाग्याने हे परमार्थाचे जहाज आपल्या जवळ आलेले आहे. आता या ठिकाणी आपले कार्य साधून घेण्याची तुम्ही त्वरा करा. जे मिळण्यास कठीण आहे ते अगदी फुकट तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे. आता त्याचे सेवन न करण्याची चूक तुम्ही कधी करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी वाणी आणि कान यांच्या साह्याने भक्तीचे माप अगदी शिवशीग भरून घ्या. पाप पुण्य सुख दुःखाची मंडळी एक एका बळे वाव घेती, कवतुक डोळा पाहिले सकळू, नाचवितो काळो जीवाशी तू, स्वर्गाची या भोगी सरता नरकू, मागे पुढे एक एक दोन्ही, तुका म्हणे भय उपजले मना, घेई नारायणा कडी मजू. सुख दुःख पाप पुण्य या प्रकारांचे फेरे एकमेकांच्या बळाने विसावले जातात किंवा दृढ होतात. असे हे सर्व कौतुक डोळ्याने पाहिलेले आहे आणि सर्व जीवांना हा काळच सातत्यानं नाचवत राहतो. स्वर्गामधील दिव्य भोग भोगल्यानंतर पुण्याचा जो काही साठा असतो तो संपून जातो आणि मग नरकवासाचा भोग सुरू होतो. अशा प्रकारे एकामागून एक एकसारखे चक्र सुरू असते. तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रकार पाहून माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली असल्यामुळे हे भगवंता मला प्रेमाने तुम्ही उचलून आपल्या कडेवर घ्या. वचना फिरती अधमजनू नारायण तो नव्हे, केला आता अंगीकारू न मनी भार समर्थ, संसाराचा नाही पांगू देव सांगो सकळू, तुका म्हणे कीर्तवानू मध्ये नाणू संकल्प. जे आपले वचन पाळत नाहीत, वचन फिरवतात, ते अधम असतात. मात्र आमचा भगवंत अशा प्रकारचा नाही. त्यानेच माझा स्वीकार केलेला आहे, माझा अंगीकार केला आहे. याविषयी त्याने माझे काही ओझे मानलेले नाही. आता त्यामुळे या संसारामध्ये काही सुद्धा उणीव शिल्लक राहिली नाही, कारण देव सर्व काही परिपूर्ण करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची कीर्ती आता मी वर्णन करू आणि मध्ये कोणत्याही प्रकारचा संशय मनात येऊ देणार नाही. कथा करून या मोल जापे घेती, तेही दोघे जाते नरकामध्ये, ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा, अखंड स्मरा राम रामू, मधुर वाणीच्या नका पडू भरी, जाल यमपुरी भोगावया, तुका म्हणी करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजिने धीग त्याचे. अरे भगवंताचं गुणगान गाताना, कथा सांगताना लोक त्याविषयी मोबदला घेतात, पैसे घेतात. ते मोबदला घेणारे कथेकरी आणि त्यांना जे मोल देणारे, पैसे देणारे जे असतात ते दोघे सुद्धा नरकाला जातात. अखंडपणे राम राम असे स्मरण करून पूर्ण ब्रह्माचा अनुभव घ्या. या रामनामाशिवाय इतर मधुर वाणीच्या भरीला पडू नका, नाहीतर यमलोकाची दारुण शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, रामनामाच्या घोषाने सर्व जगत ठेंगणे करून सोडावे आणि जो उगीच पोटासाठी दुसऱ्याकडे हात पसरतो त्याचे जगणे आणि जीवन धिक्कारमय आहे, धिक्कार करण्यासारखे आहे. गोड नावे शिरू परी साकरेचा धीरू, तैसे जाना ब्रह्मज्ञानू, बापुडे ते भक्ती विनू, रुची निधी अन्नू, जात नसता लवणू,
अंधळ्याचे श्रम शिकविल्याचे नाम तुका म्हणे तारा नावे तंबोऱ्याच्या सारा. दुधाची खीर जर केली तर ती फार गोड लागते, पण तिला साखरेचे साही असावे लागते. त्या दुधामध्ये जर साखरच टाकली नाही, खिरीमध्ये जर साखर नसेल तर तिला गोडी येणार नाही. त्याप्रमाणेच नुसते कोरडे ब्रह्मज्ञान भक्तीशिवाय दिनवाणी आहे, त्या ब्रह्मज्ञानाला गोडी येणार नाही. आपण जे जेवण करतो त्या भोजनामध्ये जर मीठ नसेल तर त्याला कधी चव येत नाही. किंवा आंधळ्याला कितीही शिकवले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्याला शिकवण्याचे श्रम एवढेच काम होऊन बसते. तुकाराम महाराज म्हणतात, नीटपणे लावलेल्या तंबोऱ्याच्या तारा हाच सारभूत अर्थ काढणारे आहेत. किंवा जर मधुर ध्वनी करणाऱ्या तारा असणे हे त्या तंबोऱ्याचे मुख्य स्वरूप आहे. त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञानाला मधुर भक्तीची जोड असणे हेच त्याचे भूषण आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाचे अंग हारी आनिला श्रीरंगू अवघा झाला पणू लवण सकळा कारणू तुका म्हणे पाणी पातळपणे तळाने. सर्व भूतापुढे सर्व भूतमात्रापुढे जो पूर्णपणे नम्र झालेला आहे त्यानेच आपल्या नम्रत्वाने अनंत असणाऱ्या जो भगवंत आहे परमात्मा आहे त्याला आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहे. ज्याने नम्रत्वाच्या भूमिकेवरून त्या भगवंतास पराभूताच्या अवस्थेला आणलेले आहे तोच खरा खरा शूर आहे. सर्व रुचीला जसे मीठ कारणीभूत होते सार्थकी येते त्याचप्रमाणे नम्रता असल्यामुळे हा प्रभू स्वाधीन होतो. तुकाराम महाराज म्हणतात, पाणी जसे पातळ असले तरी याच गुणाने ते दगड सुद्धा खणून जाण्यास समर्थ असते. आपुल्या महिमाने धातू परेशे केले सोने तैसे न मनी माझे आता गुण दोष पंढरीनाथा गावाखालील वाहाळू गंगा नमनी अमंगळू तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. लोखंड हा धातू किती जरी हीन असला आणि त्याला जर परीस लागला तर त्या परीस स्पर्शाने त्या लोखंडाचे सुद्धा सोने बनते. त्याप्रमाणेच हे पंढरीनाथा माझे गुणदोष तू पाहू नकोस, ते न पाहता तू माझ्यावर कृपा कर. गावातील नद्या नाले नंतर गंगेला जाऊन मिळतात तेव्हा ती गंगा त्यांना काही तू अमंगळ आहे म्हणून तू दूर हो असे काही म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कस्तुरीच्या सहवासाने मातेला सुद्धा मान्यता मिळते. अशा बुद्ध भक्ता भय श्रोती याच्या चित्ता गातो त्याची नाही ठावी तोंडवाशी काही द्यावी झाले लोभाचे मांजरू भीक मागे दारू दारू मापानी गोनी तुका म्हणे रीती दोन्ही. सांगणारा वक्ता जर लोभी असेल तर मग श्रोत्यांच्या चित्तामध्ये त्याच्याविषयी भीतीच निर्माण होते, कारण हा किती मागेल काय मागेल याविषयीच श्रोते विचार करीत राहतात. तो जे स्वतः काही गातो ते त्याचे त्यालाच माहीत नसते, त्याचा अर्थ त्याला कळत नसतो. काहीतरी लोकांनी एकसारखे द्यावे म्हणूनच केवळ तो आपले तोंड वाचतो, तोंड वेंगाडीत राहतो. असे हे लोभाचे मांजर बनलेले असते आणि दारोदार ते भीक मागत फिरते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अवस्थेत जेथून उपदेशाचा पुरवठा व्हायचा तो साठा आणि माप ज्याच्या पदरामध्ये पडायचे तो ग्राहक वक्ता आणि श्रोता ही दोघेही रिकामीच राहतात. तक्र शिष्या मानू दुग्धा म्हणे नारायणू ऐशी ज्ञानाची डोबडे आशा विटंबिली मुढे उपदेश तो जगा आपण सोवळा इतका मांगा रसना शिष्णाची अंकितो तुका म्हणे वरदळ स्मितू. जर एखाद्या गुरुला कुणी जर ताक दिलं तर तो गुरु ते ताक आपल्या शिष्यांना देतो, आणि जर कुणी दूध दिलं तर ते नारायण स्वरूप समजून स्वतःसाठी घेतो. असे हे ज्ञानाचे भारावलेले टोणगे या मूर्खांनी विषय वासनांनी आपली विटंबना करून घेतलेली आहे. हे आपण स्वतः मांगा इतके सोहळे असून लोकांना मात्र परमार्थाचा उपदेश करायला तत्पर असतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे खरोखर रसना शिष्णाचे अधीन झालेले आहेत त्यांचा उपदेश बाह्यकारी असून केवळ कीर्ती मिळवण्यासाठीच तो उपदेश सांगितलेला असतो. ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरो आश्रमे विचारो षटकर्मे वानप्रस्थ तरी संयोगे वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा
परमहंस तरी जाणे सहज वर्म, तेथे याती धर्म कुळ नाही. बोले वर्म जो चाले या विरहितो, तो जाना पतित श्रुती बोले. तुका म्हणे काही नाही नेमाविनो, मोकळा तो सिनो दुःख पावी. ब्रह्मचर्याश्रमाचा जो मुख्य धर्म आहे ती अक्षरे घोकावीत, म्हणजे वेदाचं पठन करावं. हा असून जे गृहस्थाश्रमी असतात त्यांनी यजन याजनादी षटकर्मे करावेत. वानप्रस्थ आश्रमामध्ये स्त्री पुरुषांनी एकत्र असले तरी वियोगाप्रमाणे राहावे आणि संन्यास धर्मामध्ये सर्व संकल्पाचाच त्याग करावा. म्हणजे संकल्पाचा त्याग करणं यालाच खऱ्या अर्थानं संन्यास असं म्हटलं जातं. याच्या पुढची जी परमहंस अवस्था आहे, या अवस्थेमध्ये किंवा या स्थितीमध्ये धर्माचे परमार्थाचे रहस्य सहज लिहिल्या त्यांच्या ध्यानात येते. या ठिकाणी जात कुळ धर्म यांचा काही संबंध शिल्लक राहत नाही. या सर्वांच्या पलीकडे जो जातो त्यालाच परमहंस असं म्हटलं जातं. असा विचार सांगून सुद्धा जो या विरहित वागतो तो पापी आहे असे समजावे, असे श्रुतीचे म्हणजे वेदांचेच सांगणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विधी नियमाशिवाय काही उपयोग होणार नाही. जो कुठलेच नियम न पाळता मोकळा राहतो तो शेवटी दुःख पावेल हे निश्चित आहे. आम्ही क्षत्रीचे संन्यासी, देह भरित ऋषिकेशी, नाही केली ऐशी आशा काम बोहरी. आली आयाचित अंगा, सहजते आम्हा भागा, दाता पांडुरंगा ऐसा करिता निश्चिंती. दंड धरिला दंडाय मानू, मुळी मुंडिले मुंडणू, बंदी बंद कोपिनू, बहिर्वासू अवठडे. काळी साधीला काळू, मन करुणी निश्चळू, लौकिकी विटाळू, धरुनी असो एकांतू. कार्यकारणाचे चाली, वाचा वाच्यत्वे नेमिली, एका नेमे चाली, स्वरूपीचो राहणे. नव्हे वेशधारी, तुका हाच वरवरी, आहे तैसे बरी, खंडे निवडितो वेदांची. आम्ही या देहरूपी क्षेत्रामधील संन्यासी आहोत. आमच्या या देहामध्ये तो भगवंत, तो परमेश्वर बोध रूपाने सर्वत्र भरून राहिलेला आहे. आमची आशा कामना यांना आम्ही आमच्या मनामधून हाकलून दिलेला आहे. त्या दात्या पांडुरंगाने आमच्यावर कृपा केल्यामुळे आम्ही पूर्णपणे निश्चिंत झालोय. आमच्या अंगी सहज अशी आयाचित व्रती बांधलेली आहे. श्रीहरीच्या अनुसंधानाचा दंड आम्ही अखंडपणे धारण केलेला असून अज्ञानाची व्रतीचे मळ आम्ही मुंडून टाकलेले आहेत. जे 3 बंद असतात त्या त्रयबंधाची लंगोटी नेसून 3.5 हाताच्या देहाचा विचार बाहेर काढून टाकला आहे. आमचे मन निश्चळ झालेले आहे. त्याने स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होण्याचा काळ साधलेला आहे. आम्हाला या लौकिकाचा विटाळ असल्यामुळे आम्ही एकांतवासात निवास करतो. माझी वाणी ही वाच्य स्वरूपाच्या श्रीहरीशी एकरूप झाली आहे आणि तिची कार्यनकार्य स्वरूपाची चाल आता वरवरचीच राहिली आहे. आम्ही स्वस्वरूपाशीच निवास केलेला असून त्याच एका निश्चयाने आमची चाल होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवरचा वेश धारण करणारा संन्यासी नाही. जे वेदांचे विभाग आहेत त्यातीलच काही निवडून मी त्यांचे विवरण सांगतो आहे. म्हणजे मी वेदांचे निवडून खंडे केलेले आहेत. निर्वाहापुरते अन्नु आच्छादनू, आश्रमाचे स्थान कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधनू, हृदय नारायण साठवावा. नये बोलू फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणांची गोवी उगवुनी. निर्वाहपुरत अन्न शरीराला द्यावं आणि शरीराचं रक्षण होईल एवढंच आच्छादन असावं. गुहेमध्ये किंवा एखाद्या छानशा कुपीमध्ये निवास करावा. कुठल्याही विषयासंबंधी आपल्या चित्तात मोह असू नये. आपल्या हृदयामध्ये नेहमी नारायणाला साठवावा. लोकांमध्ये जाऊ नये, फार बोलू नये, त्यांच्यामध्ये फार बसू नये. बुद्धी सावधान ठेवून इंद्रियांचे दमन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्व रज तम या 3 गुणांच्या गुंतागुंतीची सोडवणूक करून एक एक क्षण ईश्वराच्या चरणी अर्पण करून आपल्या जीवनाचं सार्थक साधावं. अशा प्रकारे साधना करणाऱ्यांनी आपलं आचरण ठेवावं. जैसी तैसी तरी शरणागते तुझी हरी, हातानं पाहिजे केली ब्रीद लटिके आपुली.
शुद्ध नाही चित्तू परी म्हणवितो भक्तो मज कोण पुसे रंका नाम सांगे तुझे तुका. हे भगवंता, मी जरी कसाही असलो तरी तुला पूर्णपणे शरण आलोय. आता तू भक्तवत्सल आहेस, पतित पावन आहेस. ही जी तुझी वृत्ती आहेत ती आता खोटी ठरवू नकोस. माझे चित्त कदाचित शुद्ध नसेल, पण मी तुझा भक्त आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, मला गरीबाला कोण रे विचारतो, म्हणूनच मी तुझे नाव सांगतो आहे. नाशवंत देहू नासेल हा जाणा, का रे उच्चारणा वाचे नामू. नामेची तारिली कोट्यान हे कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. नामापरती सारून आहे त्रिभुवनी, ते का तुम्ही म्हणे आठवाना. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. हे लोक हो, हा देह जाणार आहे, कधीतरी नाहीच होणार आहे, कारण तो नाशवंतच आहे. असं असताना सुद्धा तुम्ही तुमच्या वाणीने सतत रामनामाचा जप का करीत नाही. या नामस्मरणाने कोट्यानुकोटी लोक तरुण गेलेले आहेत, कित्येकांना वैकुंठाचा लाभ झालेला आहे. यामुळे या नामासारखे सारभूत असे दुसरे चांगले साधन या त्रिभुवनामध्ये सापडत नाही. मग तुम्ही त्याची आठवण तुमच्या हृदयामध्ये वारंवार का बरे करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे रामनाम वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्या भगवंतांनी आम्हाला हे फुकट प्राप्त करून दिलेले आहे. आळविता बाळे माते ते सुख आगळे, द्यावे आवडी भातुके पाहे निवे कवतुके. लेवमुनी अलंकारू दृष्टी करावी सादरू, आपुली पदी बैसवनी कोडी वंदी. नेदी लागो दिठी उचलोनी लावी कंठी, तुका म्हणी लाभा वारी घ्याऊ पद्मनाभा. मुलाने हट्ट घेऊन जर आपल्या आईला काही मागितलं तर त्याचं तिला फार सुख होतं. आई त्याला प्रेमाने खाऊ देते, मूल हसते आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहते. त्या योगाने तिला मनातल्या मनात त्या आईला फार समाधान वाटते. मुलाच्या अंगावर दागिने घालून मोठ्या कौतुकाने ती त्याच्याकडे टक लावून पाहते. मूल हट्टाने जेवत नसेल, आई तू जर मला तुझ्या पाठावर बसवील तरच मी जेवतो असं जर म्हणू लागलं तर जेवण करीत असलेली आई ताबडतोब उठते आणि आपल्या जागी त्याला कौतुकाने बसवते. पण पुन्हा काही कारणाने हट्ट घेतला आणि काकुळतीला येऊन म्हणते की तसं करू नको रे राजा, तुझ्या पाया पडते असे म्हणून खरोखरच त्याच्या पाया सुद्धा पडते. त्या मुलाला कोणाची दृष्टी लागू देत नाही. तसा जर प्रसंग आला तर चटकन उचलून आपल्या गळ्याची घट्ट धरते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पद्मनाभा, माता जशी बालकापासून सुखाचा लाभ करून घेते त्याप्रमाणेच आमच्यापासून तुम्हाला सुखलाभ होईपर्यंत तुम्ही आमचे कौतुक करून आमचा स्वीकार करा. तप तीर्थ दान व्रत आचरणू गाता हरिगुण वारुणे. कोटी कुळी त्याची वाटुली पाहती, त्यात या घडते ब्रह्महत्या. आपुल्या पापी न सुटे सायासे, कोणा काळे ऐसे निस्तरेलो. पावे सायतया न घालावे भयू, फुकासाठी पाहे लाभ गातू. तुका म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाना साधे फुका. एखादा माणूस तप तीर्थ दान व्रत अशा प्रकारचं जर धर्माचरण करीत असेल आणि हरिगुण गात असता, त्याला त्या साधनापासून भ्रष्ट कदाचित करू नये. तू हे साधन करू नकोस असे सांगून त्याचा बुद्धिभेद करू नये. कारण कोणतेही सत्कर्म करणाऱ्या मनुष्याची नरकात पडलेली कोटी कोळी स्वतःच्या उद्धारासाठी वाट पाहत असतात. आणि जर एखाद्याने त्याला सत्कर्मापासून भ्रष्ट केले तर भ्रष्ट करणाऱ्यास सत्कर्मे करणाऱ्यांच्या कोटी गुणांचा घात करण्या इतक्या ब्रह्महत्या घडतात. ज्या ठिकाणी आपल्या पापापासून आपली मोठ्या कष्टानेही सुटका होत नाही, त्या ठिकाणी दुसऱ्याला पुण्य करून न दिल्याचे पाप केव्हा निस्तरणार. यासाठी सत्कर्माला सहाय्य करावे, त्यामध्ये विघ्न आणू नये. चांगले कर्म करणारास सहाय्य केल्याने फुकट पुण्याचा लाभ होतो आणि विघ्न आणल्यास फुकटची हानी होते. तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे वचन हितकारक आहे. तुम्ही जर माझे वचन जर मानले तर तुम्हाला फुकटच सुखाची प्राप्ती होईल, नाहीतर फुकट दुःख प्राप्त होईल. देवासाठी जाणात याशीच आटी, अशल जागाठी पुण्यराशी. निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. कथे निद्राभंग करावा भोजनी, तया सुखाधनी पार नाही.
या गिरून घ्यावे द्यावे सुकलाही, बुडता चिंता नाही उभयता. तुका म्हणी वर्म जाणून करावे, एक न घालावे एकावरी. ज्याच्या जवळ पुण्याचा साठा आहे तोच देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो. म्हणजे ज्याचं मुळातच काहीतरी पुण्य असतं तोच देवाची प्राप्ती करण्यासाठी धडपड करीत राहतो. एखादा निर्बळ माणूस असेल आणि त्या माणसाला बळजबरीने जर काशी यात्रेला पाठवलं तर तो तिकडेच मरण पावला तरी त्या पाठवणारास त्याचे अर्धे पुण्य मिळते आणि परत आला तरी ते मिळतेच. जेवणाच्या वेळेला किंवा एखादी कथा प्रसंग चालू असेल अशा वेळेला जर झोप आली तर त्याला सावध करावी, त्याला उठवावं. त्यापासून होणाऱ्या तृप्तीच्या सुखास मर्यादा नाही. जर कुणी यज्ञयाग करण्यास प्रवृत्त झाला असेल तर त्यास कर्जाने का होईना पण पैसे द्यावेत किंवा घ्यावेत, त्यामध्ये सुखच असते. हे पैसे जरी बुडाले तरी उभयताना चिंता वाटण्याचे कारण नाही, कारण त्याची पुण्यामध्ये जोड होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे जे काही सांगत आहे त्यामधील वर्म समजून घेऊन आचरण करावे, एकाच्या ऐवजी दुसरे करू नये. अग्नी माझी पडे धातू, लीन होऊने राहे आतू, होय शुद्ध न पवे घातू, पटतंतू प्रमाणे. बाह्य रंगाचे कारणू, मिथ्यावघेचे भाषणू, गर्व ताठा हे अज्ञानू, मरण सवे वाहतसे. पुरे मातली या नदी, लवा नांदे जीवन संधी, वृक्ष उन्मळूनी भेदी, परी तो कधी भंगेना. हस्ती परदळाजू भंगी, तया पायी न मरे मुंगी, हो न जाय संगी पानोवानी तयेच्या. पिटिता घनेवरी सैरा, तया कुटीरा हे हिरा, तैच्या काय तगते गारा, तया थोरा होऊनी. लीन दिन हेचे सारू, भव उतरावया पारू, बुडे माथा भारू, तुका म्हणे वाहुनी. सोने किंवा एखादा धातू ज्यावेळेला अग्नीत टाकलं जातं त्यावेळेला ते अग्नीत लीन होऊन राहतं, अग्नीसारखे लाल होते आणि शुद्ध बनते. पण वस्त्र किंवा तंतू जर अग्नीत टाकला तर त्याचा घात होतो, म्हणजे ते जळून जाते. तसे सोने मात्र जळत नाही. व्यवहारामध्ये धन, विद्वत्ता, सत्ता या प्रकारच्या गोष्टी वरवर भूषण वाटतात, पण हे भूषण खोटी असते. अंगामध्ये गर्व, ताठा किंवा अभिमान हे सर्व अज्ञानीपणाचे लक्षण आहे. मरणानंतर सुद्धा दुसऱ्या जन्मात जीवाबरोबर गर्व, ताठा जातो. यासाठी मनुष्याने अभिमान न ठेवता नम्र व्हावे. जेव्हा नदीला महापूर येतो तेव्हा त्या ठिकाणी जी लवाळे असतात, जे छोटं गवत असतं ते नमतं, वागतं, त्याच्यावरून पाणी जातं आणि पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा ताट उभे राहतात. मात्र त्या मोठ्या पुरामध्ये मोठमोठी झाडे पाण्याच्या धक्क्याने उन्मळून पडतात आणि वाहून जातात, मात्र लवाळ्यांचा कधी नाश होत नाही. जो हत्ती शत्रू सैन्याची दानादान करून सोडतो त्याच हत्तीच्या पायाखाली मुंगी जर आली तर ती सुद्धा मरत नाही. पण माणसे मुंगीपेक्षा शक्तीने कितीतरी मोठी असतात, पण त्या मदोन्मत्त हत्तीशी झुंज खेळ करण्यासाठी त्याच्या पाठोपाठ कोण बरे जाऊ शकेल. घनाने हिऱ्याला वाटेल तितके ठोकले तरी तो त्या घनाच्या पोटात शिरतो पण फुटत नाही. त्या उलट गारा हिऱ्यापेक्षा आकाराने मोठ्या असून सुद्धा घनाच्या माऱ्यापुढे हिरासारख्या टिकू शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, वर जे काही दृष्टांत दिलेले आहेत त्या दृष्टांताप्रमाणे भवनदीतून पार होण्यासाठी मनुष्याने सर्वाशी लीन दीन होणे आवश्यक आहे. अभिमान, ताठा, अहंकार, आकड ही सर्व फेकून द्यायला हवं. पण ज्याच्या डोक्यावर गर्वाचे ओझे आहे तो या भवनदीच्या पाण्याने कुठल्या कुठे वाहून जातो आणि त्यातच तो शेवटी बुडून जातो. आम्ही वीर झुंजारू, करू जामदाढे मारू, थापटले भारू, मोड झाला दोषांचा, झाला हाहाकारू, आले अंकितो झुंजारू, शंख चक्रांचे शृंगारू, कंठी हारू तुळशीचे, राम नामांकित बाणू, गोपी लाविला चंदनू, झळकते निशाणू, गरुडटके पताका, तुका म्हणी काळू, झालो जिंकोनी निशळू, पावला सकळू, भोग आम्हा आमुचा. आम्ही त्या भगवंताचे नाम घेणारे शूर योद्धे यमाच्या दातावर जोराचा मारा करू आणि त्याचे दात पाडून टाकू. आम्ही पापांच्या समुदायाला जोडपून काढू, त्यामुळे त्यांचा बिमोड झालेला आहे. आमच्यासारखे शंख चक्रांच्या मुद्रांचे शृंगार केलेले, गळ्यामध्ये तुळशीचे हार असलेले विठ्ठलांचे
आज्ञांकित असे योद्धे एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्या नामसंकीर्तनाने सर्व प्रायश्चित्त, तीर्थे, शम दम यांचे व्यवसाय नष्ट होऊन गेले आहेत आणि जिकडे तिकडे हाहाकार उडाला आहे. आमच्याजवळ रामनामाचे चिन्ह असलेले बाण आहेत, कपाळाला गोपीचंदन लावलेले आहे आणि हातामध्ये गरुड चिन्हांकित पताका झळकत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता या कळी काळाला जिंकून निष्काळजी झाला आहोत. आम्हाला भक्ती ज्ञानाचा पूर्ण आनंद प्राप्त झाला आहे. आशाबद्ध तू जगाचा दासू, पूज्यतो उदासो सर्वजना. आहे ती अधीन आपुले हाती, आणि का ठेविती काय बोला. जाणत या पाठी लागला उपाधू, नेनता तो सिद्ध भोजनाशी. तुका म्हणे भय बांधले गाठी, चोर लागे पाठी ढुमतया. आशाबद्ध किंवा वासनेनं बरबटलेला मनुष्य हा जगाचा दास बनून जातो आणि आशामुक्त सर्व लोकांना पूज्य होतो. लोकांमध्ये पूज्यता आणि अपूज्यता संपादन करणे आपल्याच हाती आहे. असे असताना सुद्धा काही लोक दुसऱ्यांवर दोषारोप करतात. एखाद्या सुशिक्षित आणि श्रीमंत मनुष्याला पूर्वी आमंत्रण न देता ऐनवेळी जेवायला बसा असे जर म्हटले तर तो बसणार नाही, कारण जाणत्याच्या पाठीशी अभिमानाची उपाधी लागलेली असते. त्यामुळे तो संकोचाने उपाशी मरतो. पण नेमता मनुष्य कुठेही केव्हाही मनमोकळेपणाने जेवायला तयार असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आशाबद्ध वासनेने लिप्त झालेले आणि अभिमानी यांच्या पाठीमागे कामक्रोधादी चोर लागतात. त्यामुळे त्यांचे पदरी भय बांधलेले असते. आणि काशी तारी ऐसा नाही कोणी, धडते नासोनी भलता टाकी. सोने शुद्ध होते अवीट होते घरी, नाशिले सोनारी अलंकारी. ओल शुद्ध काळी काळे जिरे बिजू, कैचे लागे निज हातात येथे. एक गहू करती अनेक प्रकारू, सांजा दिवशी क्षीर घुगरिया. तुका म्हणे विषारूची एका हाती, पाधानी नाशिती नवनीतू. या जगामध्ये सर्वांना या भवसागरातून, या भवनदीतून तारून नेऊ शकेल असा कोणीही नाही. उलट एखादा ढोंगी महाराज चांगल्या मनुष्याला भोगासक्त आणि व्यसनासक्त करून त्याच्या हिताचा नाश करून टाकतो. जेव्हा सोने घरी असते तेव्हा ते शुद्ध चांगले असते, पण तेच जर सोनाराच्या दुकानामध्ये गेले तर त्याचे तो अलंकार बनवतो, त्यांना डाग देतो आणि हिनकस करून टाकतो, त्यामध्ये भेसळ करतो. जमिनीमध्ये ओल चांगली आहे आणि पेरणीचाही हंगाम आहे, परंतु एखाद्या मूर्खाने काळ्या जिऱ्याची जर बी पेरली तर त्यापासून त्याला अपेक्षित असलेले धान्य हाताशी कसे काय येईल. त्यातून काळे जिरेच निर्माण होतील. गहू एकच असला तरी त्याचे अनेक प्रकार करता येतात. कुणी त्याचा सांजा करतं, कुणी त्याच्यापासून खीर बनवतो, आणखी कुणी एखादा पदार्थ तयार करील, तर एखाद्या सामान्य स्त्री त्यापासून घुगऱ्या सुद्धा बनवेल. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या भाग्यवान माणसाच्या हातून विषाला ही चव येईल, तर एखादा अडाणी आणि मूर्ख बाई लोण्यासारखा पदार्थ सुद्धा नासवून घालवेल. वाटे याजनाचे थोर बाशरू, न करते विचार काहिताचा. कोण दमाईचा हे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. काय मानून या राहिले निश्चिंती, काय जाब देती यमदूता. काही विसरली मरण बापुडी, काय याशी गोडी लागलीशी. काय हाती नाही करील तयासी, काय झाले यासी काय जाणू. काही नाठविती देवकी नंदना, सुटाया बंधना पासून या. काय मूल यासी लागे धन वित्तू, काहे यांचे चित्तू घेत नाही. तुका म्हणे काही भोगीतील खाणी, का त्या चक्रपाणी विसरली. या संसारी लोकांचं मला फार आश्चर्य वाटतं, फार नवल वाटतं. कारण हे लोक स्वतःच्या हिताचा विचार का बरे करत नाहीत. त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणते सुख मिळवण्याची आशा आहे आणि अंतकाळी स्त्री पुत्रापैकी कोण यांच्या कामाला येणार आहे. या संसारात कोणते भोग शाश्वत आहेत म्हणून हे लोक पूर्णपणे निष्काळजी बनून राहिलेत. भोगासाठी करू नये ते पाप केल्यानंतर यमदूतापुढे हे लोक काय उत्तर देतील. ही गरीब बापडी आपण मरणार आहोत हे पूर्णपणे विसरून गेलेले आहेत. यांना या संसारात कोणत्या सुखाची चटक लागली आहे हे काही कळत नाही. काही करतो म्हणाले तरी यांच्या हातून काही घडत नाही. परंतु इतके स्वातंत्र्य असून सुद्धा हे स्वहिताचा विचार करीत नाहीत. यांना असा का भ्रम झाला आहे हेच मुळी समजेना.
या संसार बंधनातून सुटण्यासाठी देवकीनंदन हरीला हे लोक का बरे आठवत नाहीत? हरिचिंतन करण्यासाठी किंवा देवाचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची धनवित्ताची किंमत द्यावी लागत नाही. यांच्या संसारातील क्रिया निष्फळ असून सुद्धा यांच्या चित्ताला परमार्थ करण्याचे का बरे पटत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, पुढे नरकाच्या खाणी भोगायच्या आहेत म्हणून का हे हरीला विसरलेले आहेत? काय का झाले ते का नाही ठावे, काय हे सांगावे काय म्हणू? देखतील डोळा ऐकतील कानी, बोलिले पुराणी तेही ठावे. काय हे शरीर साचके जाणार, सकळ विचार जाणते हा. काही कळू नये आपुले आपणा, बालत्व तारुण्य वृद्ध दशा. काही आवडली प्रिया पुत्र धनु, काय कामा कोण आले. काही जन्म वाया घातले उत्तम, काही राम राम न म्हणते. काय भुली याची पडली जाणता, देखती मरता आणि कासे. काय करीती हे बांधली या काळी, तुका म्हणे वडे वज्रपाशी. या संसारामध्ये एकेकांची कितीतरी दुर्दशा झालेली आहे, हे दुसऱ्याला माहित नाही का? या लोकांना काय काय म्हणून सांगावे? या संसारातील हानी प्रत्यक्ष पाहतात, कानाने ऐकतात, पुराणात काय सांगितले आहे हे यांच्या लक्षात असते. हे शरीर सत्य आहे का जाणार आहे हा सर्व विचार जाणतात, तरी सुद्धा आपले हित अहित आपल्याला का बरे कळू नये? बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा अवस्थेमध्ये कितीतरी दोष आहेत. त्या दोषांमुळे परमार्थ कसा घडत नाही? या तीन अवस्था कशा अशाश्वत आहेत? या सर्व गोष्टी या संसारी माणसाच्या लक्षात काय येऊ नयेत? त्यांना आपले आप्त, इष्ट, पुत्र, मित्र, धन, वित्त इतके का आवडते? आपत्काली कोणी कोणाच्या कामाला आले आहेत का? खरोखर आजवरचा इतिहास काय आहे? हे लोक उत्तम असा लाभलेला हा मनुष्य देह का बरे वाया दौडत आहेत? हे लोक रामराम असे का बरे म्हणत नाहीत? कित्येक लोक मरत असलेले पाहतात, तरी सुद्धा या देहाच्या आणि संसाराच्या शाश्वतपणाचा यांना कसा काय भ्रम झालेला आहे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काळाच्या वज्रपाशाने हे लोक बळजबरीने बांधलेले जातील, त्यावेळी हे बिचारे काय करणार आहेत? मृत्यूची आणि भोगाच्या अशाश्वतपणाची जाणीव ठेवून हरिभजन करणे खरोखर हितकारक आहे. झुंजारते को विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. ऊर्ध्वपुंड्र भाळू कंठी शोभे माळू, कापिजे कळी काळू तया भिणी. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगारू, नामामृत सारू मुखा माझी. या जगामध्ये विष्णुदासच एकमेव योद्धा आहेत, ते झुंजार आहेत. त्यांच्या अंगी पापपुण्य यांचा लेप लागत नाही. आसनावर बसले असताना, अंथरुणावर निजले असताना किंवा आणखी कुठलाही व्यवहार करीत असताना एका गोविंदाचेच चिंतन ते वारंवार करीत राहतात. याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये सातत्यानं गोविंदच बसलेला असतो. त्यांच्या कपाळावर ऊर्ध्व पुंड्र आणि गळ्यामध्ये तुळशीची माळा शोभून दिसत आहेत. त्यांच्या भीतीने कळीकाळ थरथर कापत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या विष्णुदासांच्या अंगावर शंख चक्रादी मुद्रांचे श्रंगार असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांच्या मुखामध्ये नामामृत असते. जेनी नाही केली आपुले सोहितू, पुढीलांचा घातो इच्छितसे. संचिताशी जाई मिळून या खोडी, पतनांचे जोडी वरी हावू. बांधले गाठी ते लागते भोगावे, ऐशी आशी देवे काय किजे. तुका म्हणी जया गावा जाणे जया, कुसोन या तया वाट चाले. जो आपले कधी हित करीत नाही आणि दुसऱ्याचा घात मात्र करण्याची इच्छा करतो, त्याची ही वाईट खोड, त्याचे हे वाईट कर्म संचिताला मिळून जातं, म्हणजे संचित बनतं आणि त्याच्या वाईट कर्माचे संचित बनलेले असते. अशा दुष्ट मनुष्याची हाव अर्धपाताच्या लाभाविषयीच असते. जे संचित पदरी बांधलेले असेल ते आपल्याला भोगावेच लागते. केलेल्या कर्माच्या भोगाला देवाने तरी काय करावे? तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून ज्याला ज्या गावाला जायचे असेल त्याने त्या गावाचीच वाट विचारून चालावे. त्याप्रमाणे हिताच्या गावाला जायचे असेल तर हिताचा कोणता रस्ता आहे तो विचारून मगच पुढे चालावं. मानी भक्तांचे उपकारू ऋणया मनवी निरंतरू, केला निर्गुणी आकारू कीर्ती मुखे वर्णिता.
म्हणून जे आजे वासना ते पुरवितो पंढरी राणा. झाला भक्तांचा अंदना ते उपकार फेडावया. अंबऋषी कारणे जन्म घेतले नारायणे. एवढे भक्तीचे लहाने दास करी दासाचे. म्हणे करिता शंका न धरी रक्ष पाळ बळीच्या द्वारी. भक्तीचा भारी रिघनपुरे जावया. अर्जुनाचे रथवारू ते वागवे सर्वेश्वरू. एवढे भक्तीचे उपकारू मागे मागे हिंडतसे. पुंडलिकाचे द्वारी समपावले विटेवरी. नवजे कटकरी धरुनी तेथे राहिला. भावभक्तीचा अंकितो नाम साजे दीनानाथ. म्हणून राहिला निवांतो तुका चरणो धरोनी. देव खरोखर आपल्या भक्तांचेच उपकार मानतो आणि भक्तांचा सदैव ऋणी म्हणून घेतो. कारण भक्तांनी स्वतःच्या मुखाने त्याची कीर्ती वर्णन केलेली असते आणि त्याच्या निर्गुण स्वरूपाला सगुणपणा आणून दिलेला असतो. म्हणूनच पंढरीनाथ ज्या भक्ताची जी इच्छा असेल ती तो पूर्ण करीत असतो आणि सगुण साकार केल्याबद्दलचे उपकार फेडण्यासाठी तो भक्तांचा पोषणा दास होतो. त्या भगवंताने अंबऋषीसाठी जन्म घेतले. एवढेच नव्हे तर त्याने भक्तांच्या सेवेचा इतका काही स्वीकार केलेला असतो की तो आपल्या दासांचे सुद्धा दास्य करतो. भक्तांनी सांगितलेले काम करण्यासाठी त्यास कुठलाही संकोच लाज वाटत नाही. म्हणून तो बळीच्या द्वारी द्वाररक्षक म्हणून उभा राहिलेला आहे. तो भक्तांच्या सेवेच्या भाराखाली दडपलेला असल्यामुळे त्याला भक्तांचे घर सोडून कुठेही जाण्यास सवडच मिळत नाही. सर्वेश्वर श्रीहरी अर्जुनाच्या रथाचे घोडे वागवतो. त्या घोड्यांना चारा पाणी खरारा सर्व काही करतो. भक्तांच्या भक्तीचे एवढे स्वतःवर उपकार मानतो की जिकडे भक्त जातील तिकडे त्यांच्या मागे मागे हिंडत तो असतो. पुंडलिकाचे द्वारी विटेवर समशरण ठेवून आणि कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला आहे. येथून तो कुठेही जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव भक्तिभावाचा अंकित आहे. त्याला दीनानाथ हे नाव शोभून दिसते. म्हणूनच मी त्याचे पाय धरून निवांत राहिलेलो आहे. सांगू जाणते शकुनो भूत भविष्यो वर्तमानो. त्यांचा मासी कंटाळा पाहून आवडते डोळा. वृद्धी सिद्धींचे साधको वाचा सिद्ध होती को. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. जे कोणी शकुन सांगणारे आहेत आणि भूत भविष्य वर्तमान काळ यामधील घटना सांगणारे आहेत अशा लोकांचा आम्हाला मोठा कंटाळा असतो. त्यांना डोळ्यांनी पाहणे सुद्धा आम्हाला नकोसे वाटते. काही लोक वृद्धीचे आणि सिद्धींचे साधक बनतात. काही लोक वाणीची सिद्धी प्राप्त झालेली आहे असे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांनी जी पुण्यकर्मे केलेली असतात त्यांच्या क्षयामुळे असे लोक शेवटी अधोगतीला जातात. ठाकलोशे द्वारे उभे याचको भिकारी. मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. याचकाचा भारू नये घेऊ येर झारू. तुका म्हणे दानू सेवा घेतल्या वाचून. देवा, मी तुमच्या दारामध्ये याचना करत आहे आणि भिकारी म्हणून उभा असून कृपेची भीक मागत आहे. मला तुमच्या प्रेमाच्या खाऊची थोडी भिक्षा द्या. भीक मागण्याला जो येतो त्याला हेलपाटे घालायला लावून त्याचे ओझे दात्याने आपल्या शरीरावर उगीच घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही प्रकारची सेवा न घेता दात्याने जर दान दिले तर ते श्रेष्ठ दान असते. सदाशिवावर अभंग 2. काय धर्म नितू तुम्हा शिकवावे हितू. अवघे रचियले हेळा हेळा ब्रह्मांडू सकळा. नाम महादेवू येथे निवडला भाऊ. तुका म्हणे वेळे माझे तुम्हा कान कळे. देवा, तुम्हाला धर्मनीती शिकून आम्ही काय हिताच्या गोष्टी सांगाव्यात. तुम्ही तर सहज गमतीने लिलेने एका क्षणामध्ये सारे ब्रह्मांड निर्माण केलेले आहे. यावरूनच तुमचे नाव महादेव असे पडलेले आहे आणि हा भाव स्पष्ट उमटून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी ही उद्धाराची वेळ मात्र तुम्हाला का बरे समजत नाही. भांडावे ते गोडू पुरे सकळ ही कोडू. ऐसा घरीचा या मोळा ठावा निकटा जवळा. हाक देता दारी येती जवळी सामोरी. तुका म्हणे शिवे मागितले हाती द्यावे. भगवंता, तुमच्याशी जो जो भांडण करावे तो तुम्ही गोडच अधिक गोड बनत जाता
आणि आमची इच्छा पूर्ण करता. अशा प्रकारची तुमची रीत आहे ती मला तुमच्या अगदी जवळची म्हणून समजली आहे. दारामध्ये उभे राहून तुम्हाला हाका मारल्या की तुम्ही धावून आमच्या जवळ येता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू शिव म्हणजे कल्याणकारक आहेस. आम्ही जे मागित आहोत ते तू आमच्या हाती दे. ऐसे का झाले ते मजही न कळे, कीर्तनाचे रळे पळे जगे. कैसे तुम्हा देवा वाटत शे बरे, संतांची उत्तरे लाजविली. भाविका कंटकू करीता ती पिडा, हात व रोकडा अनुभवू. तुका म्हणी नाम निर्वाणीचा बाणू, याचा अभिमान नाही तुम्हा. हे भगवंता, या जगामध्ये कीर्तनाविषयी एवढा गोंधळ का बरे माजलेला आहे आणि अशा प्रकारचा हा गोंधळ का घडून येतो हेच कळेना झाले. पूर्वीच्या संतांनी कीर्तनाचे महत्व सांगताना जी वचने उच्चारले आहेत, जे महत्व सांगितलेले आहे, त्यांना लाज वाटेल अशी स्थिती देवा तुम्ही आज निर्माण केलेली आहे. भाविक लोकांना दुष्ट लोक पीडा देत आहेत, हा तुम्हाला रोकडा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, खरे तर तुमचे नाव अखेरच्या बाणाप्रमाणे आहे, त्याचा तुम्हाला अभिमान कसा नाही. तुम्ही बैसले ती निर्गुणाचे खोळे, आम्हा काहे डोळे कान दिले. नाही कवे तुझी अपकीर्ती देवा, अविरली सेवा न देखवे. आपुले पोटी तू राखीला वावू, आम्हा शिका भाऊ अल्प दिला. तुका म्हणी दुःखी असे हे कळू द्या, पुढील या धंद्या मनने घे. जेव्हा तुम्ही निर्गुणपणाची खोड पांघरून स्वस्थ राहिलेला आहात, मग आम्हालाच डोळे कान इत्यादी इंद्रिये का बरं दिली? कारण या इंद्रियांनी आम्हाला सर्व जगाचा अनुभव येतोय आणि तुम्ही मात्र निर्गुण आणि निराकार असे आहात. देवा तुमची जी अपकीर्ती होते हे आमच्या कानाने ऐकवत नाही. तुझी सेवा सोडून द्यायला लोक उत्सुक होतात, ते सुद्धा पाहत नाही. तुमच्या पोटात खरे तर आमच्या विषयाच्या भावास मोठा अवकाश असून सुद्धा आम्हाला मात्र तो थोडाच वाट्याला का आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी खरे तर यामुळे दुःखी आहे, हे ध्यानात असू द्या. आता या ईश्वराविषयीच्या धंद्यामध्ये माझे मन फारसे लक्ष घालीनासे झाले आहे. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, साराव घे गाबाळू डोळे आडिलो पडळू. शुद्ध भावा विणू जो जो केला तो तो सीनू. तुका म्हणे कळे परी होता ती अंधळी. अनेक प्रकारचे वेश धारण करून नाना प्रकारचे छंद करणारे जे लोक आहेत, त्यांना या करण्यापासून देवाची प्राप्ती कधी होणार नाही. सर्व अज्ञानाचा पडदा तुमच्या डोळ्यावरील काढून टाका. सारा देहबुद्धीचा केर कचरा फेकून द्या आणि एक शुद्ध भावाशिवाय जे जे तुम्ही कराल तो फक्त त्रासच आहे. म्हणून फक्त या ठिकाणी भाव असायला हवा. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोकांना कळते, पण ते मुद्दामच आंधळ्याप्रमाणे वागतात. अवघी भूते साम्य आली देखील म्या कै होते. विश्वास तो खरा मगू पांडुरंग कृपेचा. माझी कोणी न धरो शंका हो का लोका निर्द्वंदू. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी, सर्व भूतांच्या ठिकाणी एकाच हरीच्या रूपाची प्रचिती साम्यत्वाने मला कधी येईल. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची माझ्यावर खरोखर कृपा झालेली आहे असे समजावे लागेल. माझी भीती कुणालाही वाटू नये. माझ्याविषयी सर्व विश्वाने सुखदुःख, भीती, आशा, निराशा इत्यादी बाबतीत पूर्णपणे निर्द्वंद्व होऊन जावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो जो प्राणी मला भेटेल ते ते माझेच रूप आहे असे मला वाटत आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायणू सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभते सकळू भाव बळे फळो इच्छेचे ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालतो तातडी प्रात काळ घडी आल्या विणू. परमेश्वरावर विश्वास ठेवून जे खरेखुरे संकल्प करतात किंवा ज्याचे सत्य संकल्प असतो त्याचा दाता नारायण असतो. तो संकल्प पूर्ण करणारा भगवंतच असतो आणि अशा संकल्प करणाराचे सर्व मनोरथ परमेश्वर पूर्ण करीत असतो. कारण शुची संकल्प, सत्य संकल्प हा ईश्वराचा संकल्प असतो. अशाच ठिकाणी सर्व प्रकारचे अलंकार शोभून दिसतात. आपल्या इच्छेचे फळ आपल्या भावबळाने आपणाला मिळत असते.
सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला हा भगवंत आपल्या भक्ताच्या अंतःकरणामधील खऱ्या कळवळ्याचे बीज जाणतो. आपल्या भक्ताच्या अंतःकरणामधला जो खरोखरचा कळवळ आहे तो त्या परमेश्वराला बरोबर समजतो. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच कोणत्याही गोष्टीची घाई करून चालत नाही. कारण लाभ होण्याची वेळ आल्याशिवाय किंवा प्राप्त काळ घडी आल्याशिवाय जे काही मिळणार आहेत ते मिळत नाही. तोपर्यंत त्याची वाट पाहावी लागते. म्हणून उगीच उतावळेपणा काही कामाचा नाही. काय वानू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवितसे. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारी. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख परावी या सुखी, अमृत हे मुखे स्रवतसे. या संतांची कीर्ती मी किती म्हणून वर्णन करून सांगू. यांचे वर्णन करण्यासाठी माझी वाणी आता पुरेनाशी झाली आहे. म्हणून मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. लोखंड हे अतिशय हीन असते, मी त्याला स्पर्श कसा काय करू. अशा शंकेने परिसाने आपला मोठेपणा जर सोडला तर मग लोखंडाच्या सारख्या हीन वस्तूंचा उद्धार कसा होणार. कारण जगाचे कल्याण व्हावे म्हणूनच संतांचे अवतार होतात. दुसऱ्यावर